नमस्ते बागायतदारांनो। तर आपण लागवडीनंतरनं या प्लॉटमध्ये सेकंड डे ड्रेंचिंग एक ट्रायल घेतली होती। तर ती जे मिळालेला रिझल्ट म्हणजे असा हा पोगा आहे, हा स्ट्रेट वाढतो। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, रोपं जर योग्य दिवसांची पूर्ण वाढ झालेली मिळाली तर असा पोगा सुट्टा होण्यास मदत होते। हा पहा, अशा पद्धतीनं पोगा हा सुट्टा होत आहे। तर हा या ठिकाणी आपण ड्रेंचिंग दिल्यानंतरचे असणारा बदल आणि त्या संदर्भात सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ आपण 24-25 ऑगस्टच्या दरम्यानची ही लागवड आहे। म्हणजे साधारणपणे आज 15 ते मागचे 21-22 दिवसाच्या दरम्यानचा हा प्लॉट आहे। तर या ठिकाणी असे सुंदर असे रिझल्ट मिळालेले आहेत। तर हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वपूर्ण यासाठी की केळी पिकामध्ये पोगा सुट्टा होण्यासाठी अत्यंत कमी खर्चामध्ये आणि योग्य वेळी जर ड्रेंचिंग झालं तर अशा पद्धतीनं आपल्याला पान हे जे आहे पोग्यामध्ये हे सुट्ट होतं, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।